ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। आजारपणाच्या नावाखाली हातउसने घेतलेले पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून डोक्यात दगड मारून निर्घुण खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीच्या कोंढवा पोलिसांनी 2 तासात आवळल्या मुसक्या। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर 1 न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 11 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास कोंढवा पोलिसांना माहिती मिळाली की ज्योती हॉटेल समोरील मोकळ्या जागेत एक इसम रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला आहे। अशी खात्रीदायक बातमी मिळाल्याने कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे रऊफ शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे नवनाथ जगताप, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस हवालदार निलेश देसाई, पोलीस हवालदार सतीश चव्हाण, पोलीस हवालदार विशाल मेमाने, पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार सुजित मदन, पोलीस अंमलदार संतोष बनसुडे, पोलीस अंमलदार सईफ पठाण, पोलीस अंमलदार अभिजित जाधव, पोलीस अंमलदार अभिजित रत्नपालकी, पोलीस अंमलदार विकास मरगळे असे घटनास्थळी रवाना झाले। घटनास्थळी एक इसम रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसून आला। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर इसमाच्या डोक्यात दगड मारून त्याची निर्घुण हत्या केल्याचे लक्षात आले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर इसमाच्या डोक्यात दगड मारून त्याची निर्घुण हत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। पोलिसांनी सदर इसमाच्या कपड्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात मिळून आलेल्या ओळखपत्रावरून त्याचे नाव सुभाष रघुवीर परदेशी, वय 54 वर्ष, राहणार गोकुळ नंबर, गल्ली नंबर 3, कोंढवा बुद्रुक, पुणे असे असल्याचे दिसून आले। पोलिसांनी त्याच्या पत्नीशी संपर्क केला असता सदर मयत सुभाष रघुवीर परदेशी हे रात्री त्यांचे मित्र नामे अभय कदम व बादल शेरकर यांच्या बरोबर गेला असून तो अद्याप घरी आलेला नसल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवली असता तपास पथकातील पोलीस अंमलदार विशाल मेमाने यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर इसमाचे उत्तम नगर परिसरात अभय कदम यांच्या भावाच्या घरी असल्याची माहिती मिळाली की सदर इसमांना उत्तम नगर येथील आहिर गेट येथून इसम नामे अभय जगन्नाथ कदम, वय 24 वर्ष, राहणार तालीम चौक, भैरवनाथ आळी, कोंढवा खुर्द, पुणे व गल्ली नंबर 14, श्री गणेश अपार्टमेंट, भाग्योदय नगर, कोंढवा, पुणे, बादल श्याम शेरकर, वय 24 वर्ष, राहणार सर्वे नंबर 354, बधेचाळ, भैरवनाथ मंदिर मागे, कोंढवा खुर्द, पुणे यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले। मयत सुभाष रघुवीर परदेशी यांनी आजारपणाच्या नावाखाली आरोपी यांच्याकडून 5 लाख रुपये हातउसने घेतले होते। पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले। मयत सुभाष रघुवीर परदेशी याने आजारपणाच्या नावाखाली आरोपी यांच्याकडून 5 लाख रुपये हातउसने घेतले होते, परंतु तो पैसे परत देत नसल्याच्या रागातून आरोपी यांनी त्याच्या डोक्यात दगड मारून त्याची निर्घुण खून केल्याचे सांगितले। मयताची पत्नी नामे हेमलता सुभाष परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 382/2025 भारतीय न्याय संहिता कलम सन 2023 चे कलम 103(1), 351(2), 352, 3-5 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी यांना अटक केली आहे। वरील नमूद कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सो माननीय अमितेश कुमार, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सो श्री रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडल 5 राजकुमार शिंदे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सो वानवडी विभाग श्री धन्यकुमार गोडसे, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री रऊफ शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस हवालदार विशाल मेमाने, पोलीस हवालदार निलेश देसाई, पोलीस हवालदार गोरखनाथ चिनके, पोलीस हवालदार सतीश चव्हाण, पोलीस हवालदार लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार सुजित मदन, पोलीस अंमलदार संतोष बनसुडे, पोलीस अंमलदार सईफ पठाण, पोलीस अंमलदार अभिजित जाधव, पोलीस अंमलदार अभिजित रत्नपालकी, पोलीस अंमलदार विकास मरगळे यांच्या पथकाने केली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।